नमस्कार. आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्मचाऱ्याच्या संपामुळे रजिस्ट्री कार्यालयातील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असूनही काही ना माहीत नसल्यामुळे या शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या संपामुळे मोठी गैरसोय होत आहे. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सोयीसुविधा नसल्यामुळे, उन्हाचा कडाका वाढल्यामुळे नागरिकांना सेवाही नसल्याची याच्यावर तत्काळ तोडगा काढून सेवा पूर्ववत करावी अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. तसेच या शासकीय कर्मचाऱ्याच्या संपामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हे तोडगा लवकरात लवकर मिटवून आणि सेवा पूर्णत करावी अशी नागरिकांचीही मागणी होत आहे. शासनाने याकडे लवकरात लवकर तोडगा काढून याचा. कुठून आला तुम्ही? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून आलो. लवाळ म्हणून गाव आहे चिखलीच्या मेकरच्या मांदा. तिथून आलो आम्ही रजिस्ट्री करता. आता हे बंद आहे. मग आता करायचं कसं? त्यांना करायचं कसं? आम्ही येतो जातो ते रजिस्ट्री बंद आहे, रजिस्ट्री बंद आहे, असं चालू आहे. मग आता तुम्ही वापस जाणार आहे का थांबणार आहे? आता वापस जायचं तर आम्हाला राहायला जागा नाही. इथं राहायला कुठं राहायचं? कोणाच्या घरी राहता? पाहुणं नाही, रावणं नाही, इथं कोणीच नाही. मग राहायचं कोणाच्या घरी? मग जातो सोबत येतो. कधी बसून येतात? आम्ही 4-5 दिवस झाले. 4-5 दिवसापासून येणं जाणं. इथं काय सोय आहे का तुमची? काहीच नाही. इथं पाण्याची सुद्धा सोय नाही. उन्हात बसून राहिलो, तिकडे जातो, इकडे येतो, उन्हात बसून राहिलो. ठीक. काय काम होतं? मी पळशी शहर या गावाहून आलेलो आहे. आम्ही एक ग्रामीण भागातून आलेले सर्व शेतकरी किंवा अडीअडचणच्या जी कामं आहे लोकांच्या किंवा दस्त नोंदणीची, कोणी लग्नासाठी, कोणी दवाखान्याची कामं असतील, कोणाची काही खाजगी कामं असतील, त्यासाठी दस्त नोंदणी किंवा खरेदी विक्रीचे व्यवहार केलेले ते लोक कालपासून चक्रा मारत आहे. प्रशासनाचा कालपासून संप चालू आहे. आणि या संपामध्ये काही गोंधळ आहे. तो गोंधळ कळायला का म्हणजे पक्षकारांच्या किंवा आमच्या काही लक्षात येईना. काहीच अधिकारी संपावर आहे, काही अधिकारी काम करत आहेत. त्यामुळं ते पण काही कळायला काही इथं मार्ग नाही आहे. आणि अनेक लोकांची इथं गैरव्यवस्था आहे. जे काही लांबून लोक आलेले 70-80 किलोमीटरवरून लोक आलेले इथं दस्त नोंदणीसाठी. आता या आजीबाई इथं आलेले आहे. त्यांचं पण इथं म्हणजे इथं कुठली पाण्याची व्यवस्था नाही, कुठल्या काही अजून बसण्याची व्यवस्था नाही. या लोकांना पण त्रास आहे ना. प्रशासनानं विनंती आहे की त्यांनी त्यांचा काय संप असेल तो मागे घेऊन पटेल या लोकांची कामं करावं. आणि या जे आलेले पक्षकार आहे त्यांना लवकरात लवकर मोकळं करून द्यावा ही विनंती त्यांना. भाऊ, असा एक आरोप केला जातो का 21 तारखेपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे, परंतु रजिस्ट्री कार्यालयामध्ये आणखी म्हणजे त्या तारखेचे 21 तारखेला संप असताना ही दस्त नोंदणी झाल्याचा आरोप होतो. हो, आम्हाला पण असं तुम्ही जे बोललं आहे बरोबर आहे. आम्हाला पण असं समजलं की इथं 21 तारखेला काही दस्त नोंदणी झालेली आहे. मग ही दस्त नोंदणी कशी झाली? म्हणजे सर्वसामान्याला फक्त दाखवायचं का? सर्वसामान्याला विटीच धरलेलं आहे फक्त प्रशासनाने. त्या लोकांचे कारण का 4 वाजेच्या नंतर हे ऑफिस चालू झालं म्हणजे आम्हाला पण तसं कळलं. ते 4 वाजेच्या नंतर कोणाकोणाचे दस्त झाले म्हणजे पैशावाल्यांचेच कामं झाले, काय सामान्य लोकांचे कामं होत नाही हे त्याहून लक्षात येतं. प्रशासन फक्त जो कोणी त्यांना पैसे देईल त्याचं काम करायचं. जो सामान्य माणूस तो इथे येऊन बसणार, वाट बघून तो घरी जाणार, हे त्यांचं काम चालू आहे सध्या. म्हणजे चिरीमिरी घेऊन आतल्या आत काम झाले असा तुमचा आरोप आहे? हो, चिरीमिरी घेऊनच झालेले काम आहे. तुम्ही एक पदाधिकारी पण राहिले आहे आणि एक सत्ताधारी पक्षाचे पण पदाधिकारी आहेत, तर तुम्ही कसं बघता आणि हा संप मिटावा म्हणून शासनाकडे काय आहे? नाही, शासन याच्यावर त्यांच्या परीनं ते विचार करतील. ज्यांनी संप पुकारला आहे शासन त्यांच्याकडं त्यांच्या मागण्या त्यांच्यापर्यंत जातील. शासन त्याच्यावर निर्णय घेईल. पण ज्यांचा संप नाही आहे त्या लोकांनी कशासाठी म्हणजे काय झालं, ड्रायव्हरनी गाडी किन्नरचा संप आहे आणि ड्रायव्हरनं गाडी उभा करून दिली. म्हणजे ड्रायव्हर म्हणतो की बाबा किन्नरचा संप आहे, मी गाडी चालवणार नाही. हे कितपत योग्य आहे? हे व्हायला नाही पाहिजे, हे थांबायला पाहिजे. आमची प्रशासनाला तत्काळ विनंती की यांनी तत्काळ हे कर्मचारी दिसत आहे तिथं, मग कोण संपावर आहे कोण नाही ते काही कळायला काम नाही. कोण संपावर आहे कोण काम करत आहे त्याचा काही इथं कळायला मार्गच नाही ना. काय समजणार इथं? आता मी पण बऱ्याच सकाळपासून इथं आलेलो आहे आम्ही. आम्हाला काही तिथं काही कळतच नाही कोण संपावर गेलं कोण तिथं आहे कामावरती.
आणि जी संपावर आहे ते तिथं नाही आहे, आणि ज्यांचा संप नाही ते पण इथून गायब आहे, ते पण तिथं त्यांच्या खुर्चीवरती बसलेलं नाही. प्रशासनाला काय आवाहन करणार तुम्ही? प्रशासनाला हेच आव्हान आहे की जे लोक आहे आता इथं जे कार्यरत आहे, जे अधिकारी, त्यांनी तत्काळ या लोकांची कामं करावं आणि या लोकांना काम करून घरी जाण्यास मार्ग मोकळा करून द्यावा. धन्यवाद. काय नाव आपलं? आम्ही आलो शहर पॉलिसी. काय काम आहे तुमचं? हां, आमचे काय आहे ते रजिस्टर करणं आहे. त्या रजिस्टरसाठी आम्ही काल पण दिवसभर थांबलो आणि आज पण 9:30 लेट आलेलो आहे. कारण आम्हाला जे ना समोर अर्जंट काम आहे ना, कोणाचे लग्न आहे, कोणाचे काही आहे, कोणाचं काही पुरं काम रखडलेलं आहे. आता इथं काल पण आलो, काल बसलो इथं आहे ना, बसायला बी काहीच नाही. आता इथं ते म्हातारे कुत्रे माणसं पूर्ण इथं काहीच नाही. अधिकारी फॅन खाली आहे आणि बाकीचे सामान्य पब्लिक आहे ना, हे इथं आहे. आता इथं कुठं पाण्याची व्यवस्था नाही, कुठं बसायचं नाही, कुठं फॅन नाही, काहीच नाही. डायरेक्ट उन्हात आता टेम्परेचर किती आहे, त्या पद्धतीने कुठंतरी दखल घ्यायला पाहिजे ना. ठीक आहे, संपत यांनी लगेच पुरं पेपर मीडियाला सांगायला पाहिजे, बाबा 2 दिवस कोणी रजिस्टर ऑफिसला यायचं नाही त्याचं होईपर्यंत. म्हणजे किमान साधारण लोक पर्सेंट होणार नाही ना. हे अधिकाऱ्याचं काय, गांगुडे साहेब असो कोणी असो, यांनी डायरेक्ट पेपरला चॅनलला बातमी देणे. काय होतं, लोक 50 किलोमीटरहून येतात ना. आता इथं काही जळगावून आलेलं काही तर रजिस्टर सिटीत राहिलं, बाबा मला भावाच्या नावावर करायचं, याच्या नावावर करायचं, ते डॉक्युमेंट हे ते सर पुरं पब्लिक गैरसोय होऊ लागली. शासनाला एकच विनंती आहे, लवकरात लवकर हे रजिस्टर चालू करणे आणि इथं जे सामान्य लोक येऊन बसतात यांना काहीतरी इथं शेड किंवा काहीतरी व्यवस्था करणे. ठीक आहे, धन्यवाद. सरकारी कर्मचाऱ्यांनी कालपासून संप पुकारला आहे, तर आपल्याकडं काय परिणाम झाला आणि किती फाईल पेंडिंग आहे? आपल्याकडे परिणाम म्हणजे जे संपामुळे एवढा एकच झाला की रोजचं जे दैनंदिन जे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनचं काम होतं ते फक्त थांबलेलं आहे. महसुलावर कधी परिणाम झाला? महसूल म्हणजे महसूल मिळाल्याच यावेळी त्यामुळे त्यांनी भरली, फक्त शासनाच्या तिथे आज येण्यापेक्षा पण उद्या येईल एवढाच विषय आहे. आणि त्याच्यामध्ये रोजचं जे आमच्याकडे पूर्ण जिल्ह्यातनं 500-550 डॉक्युमेंट रजिस्ट्रेशनचं काम होतं, तेवढा एक फक्त परिणाम झाला. आणि लोकांना म्हणजे थोडंसं लोकांचे कामं थांबली त्याच्यामुळे. तर बाहेरगावून पण लोक आलेत आणि शहरातून पण गर्दी करतात. आता याला पर्याय काय मग? आता संप मिटल्याशिवाय तर काही पर्याय नाही आमच्याकडे. लवकरच मिटेल पण तो आज वगैरे काहीतरी निर्णय होईल. संप मिटल्यानंतर पुन्हा आपलं कामकाज पण चालू होईल. किती कर्मचारी होते आणि त्याच्यापैकी किती कर्मचारी संपवतात? कर्मचारी जे राजपत्रित अधिकारी आहेत ते संपामध्ये नाही आहेत आणि जे अराजपत्रित आहेत ते संपामध्ये आहेत. काय आवाहन करणार तुम्ही? आव्हान फक्त इथं आलेल्या लोकांना आम्ही एवढंच आवाहन करतो की त्यांचं काम होणार आहे. फक्त आता संप असल्यामुळे थोडंसं त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल म्हणजे आता आम्हीच खात्याकडून हे मागतो त्यांची. धन्यवाद.